नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण 10 ते 15 मिनटात तिळाची जी पापडी आहे ती कशी बनवायची, अगदी सोप्या पद्धतीने, पाक वगैरे करायची गरज नाही. ती अशी तिळपापडी आपण झटपट अशी तिळपापडी बनवणार आहोत. त्यासाठी मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी तीळ, 1 वाटी साखर. तर तुम्ही साखरेच्या जागी गूळसुद्धा घेऊ शकता. आता हे जे तीळ आहेत ते आपल्याला थोडेसे तडतड करूपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे एक 2-3 मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी तीळ भाजून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर हे तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि याच पॅनमध्ये आता काय करायचं, आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि जी 1 वाटी साखर आपण घेतलेली होती ना, ते अशा पद्धतीने पसरून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि जी गॅसची फ्लेम आहे ना, ती आपल्याला बारीक ठेवायची आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, लाटण्यानं आणि ज्याच्यावर आपण तीळ पापडी लाटणार आहे त्याच्यावर तूप लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी तूप लावून घेतलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही, थोडंसं आपण बारीक गॅसवर ठेवलेलं होतं, तर हे बघा अशा पद्धतीने ट्रान्सपरंट दिसत आहे. थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. परत याला बारीक गॅसवर असंच सोडून द्यायचं आहे, जोपर्यंत ते कसं होतं पाण्यासारखं होत नाही तोपर्यंत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 1-2-3 मिनटानंतर अशा पद्धतीने झालेलं आहे. अशा पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि जी साखर आहे ती पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पाक वगैरे करायचं नाही आहे, फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे. हे बघा मेल्ट झालेलं आहे. आता हे जे तीळ आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला हे तीळ मिक्स करून घ्यायचे आहेत साखरेमध्ये. आणि ही कशी झटपट अशी बनणारी वडी आहे, तीळ पापडी आहे. आणि तुम्ही बघू शकता हे तयार झालेलं आहे. आता मी काय करणार आहे, पळपटलासुद्धा मी तेल लावून घेतलेलं होतं. अशा पद्धतीने हे आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साह्याने, आणि मगच आपल्याला हे लाटायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे आणि हे लाटून घेत आहे. जर तुम्ही गरम गरम लाटायला गेलात ना तर ते पूर्ण लाटण्याला चिटकतं, म्हणून थोडंसं आपल्याला हे चमच्याच्या साह्याने थंड करून घ्यायचं आहे आणि पटपट लाटायचं आहे. ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची आहे, कारण आपल्याला जेवढी तिळपापडी पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे स्पॅच्युलाच्या साह्याने थोडंसं थंड करून घेत आहे आणि मगच लाटण्याच्या साह्याने मी याला लाटून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये मी अशा पद्धतीने हे तिळपापडी लाटून घेत आहे. आता यालासुद्धा मी हे अशा पद्धतीने लाटून घेत आहे. बघा ही सुद्धा तिळपापडी आपली तयार झालेली आहे. तर आता आपल्याला मी काय करणार आहे, एक बटर पेपर घेतलेला आहे, यालासुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं होतं बॅटर तेही यामध्ये टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने थंड करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला थंड केल्यानंतर ही पापडी लाटून घ्यायची आहे. जशी आपल्याला पातळ हवी आहे तशी ही लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही लाटून घेत आहे. तर ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची आहे. जशी आपल्याला तिळपापडी पातळ जाड हवी आहे त्या पद्धतीने आपल्याला ही पापडी तयार करून घ्यायची आहे. तर इकडे ह्या सर्व पापड्या लाटूपर्यंत माझी पहिली पापडी तयार झालेली आहे. बघा छान अशी ही निघतसुद्धा आहे. बघा खूप मस्त अशी निघते आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी ही तिळपापडी तयार होते. असं काढताना थोडंसं माझं क्रॅक गेली, पण नंतर ही पापडी खूप छान निघालेली आहे. आता ही दुसरीसुद्धा पापडी बघा किती छान तयार झालेली आहे, मस्त झालेली आहे तिळपापडी. तर अशा पद्धतीने ही झटपट अशी 10 ते 15 मिनटात तयार होणारी ही तिळपापडी आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे. याचा आवाजसुद्धा बघा किती छान आहे आणि एकदम पातळच्या पातळ अशी तयार झालेली आहे. तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीची तिळपापडीची रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते, खुसखुशीत होते आणि याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. 10 ते 15 मिनटामध्ये ही तिळपापडी तयार होते. तर तुम्ही बघू शकता याचा क्रिस्पपणा किती छान आहे, खुसखुशीत आहे, कुरकुरीत आहे. तर ही तिळपापडीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान होते, मस्त होते. आणि अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही पण पापडी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती मस्त कुरकुरीत तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी ह्या सर्व तिळपापड्या तोडून घेतलेल्या आहेत. बघा किती छान पतल्या पतल्या तयार झालेल्या आहेत. तर ही तिळपापडीची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे. कोणीही करू शकेल. याला आपण पाक वगैरे केलेला नाही. तर ही इझी रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करू शकता. भेटूया आपण आता नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.